नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. आपण किरणोत्सर्जन म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी याची चर्चा करत होतो. केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच न्यूक्लिअर एनर्जी. रेडिओ ऍक्टिव्हिटीचा हा बहुतेक सर्वात महत्वाचा उपयोग जो आपल्याला माहिती आहे तो. न्यूक्लिअर एनर्जी हा सध्या जगात असलेल्या ऊर्जेचा सर्वात शुद्ध असा प्रकार आहे असं मानलं जातं. पोल्युशन होत नाही, धूर निघत नाही, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जात नाही, ऊर्जा लगेच विद्युत ऊर्जेच्या स्वरूपात बदलून वापरता येते. एक थोडीशी अडचण आहे अर्थात, त्याला न्यूक्लिअर वेस्ट असं म्हटलं जातं. तो कसा हाताळायचा आणि तो प्रॉब्लेम काय आहे याची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. या न्यूक्लिअर एनर्जीचे अनेक उपयोग आहेत. चांगलाही उपयोग आहे, वाईट दोन्ही. आणि खरं तर दोन्हीही तसे धोकादायकच मुळात. वीज निर्मिती, संशोधन कार्य आणि आयसोटोप्सची निर्मिती हा त्यांचा सदुपयोग, आणि आण्विक हत्यारांची निर्मिती हा रेडिओ ऍक्टिव्हिटीचा दुरुपयोगच म्हणायला हरकत नाही. या दोन्ही प्रकारात न्यूक्लिअर फिजन या किरणोत्सर्जनाच्या गुणधर्माचा वापर केला जातो. यात अनेक इंग्रजी शब्द आहेत, त्याचे भाषांतरित मराठी प्रकार तसे कठीण आणि न समजण्यासारखे आहेत, त्यामुळे मी ते न वापरता डायरेक्ट इंग्रजी शब्दच वापरणार आहे. केंद्रकीय विघटन किंवा विखंडन असं न म्हणता न्यूक्लिअर फिजन म्हणणं मला असं वाटतं जास्ती सोपं आणि सरळ आहे. यात या न्यूक्लिअर फिशन मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जे वापरले जातात ते म्हणजे आयसोटोप्स. आणि या आयसोटोप्स ना समजून घेण्यासाठी मी पूर्वी सांगितलेल्या काही गोष्टीची परत थोडक्यात उजळणी करणार आहे. एखाद्या एलिमेंटचं नाव आणि त्याच्या महत्वाच्या प्रॉपर्टीज या त्याच्या ॲटॉमिक नंबर, याला झेड हे सिंबल वापरलं जातं, यानुसार असतात. झेड म्हणजे त्याच्यात किती प्रोटॉन्स आहेत. खरं तर एखादा न्यूट्रल ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही खरं तर एवढीच असते. यांचं मूळ सूत्र मी पूर्वी कधीतरी सांगितलं होतं, ते ॲटॉमिक मास म्हणजेच ए, हा ॲटॉमिक नंबर म्हणजे किती प्रोटॉन्स आहेत त्यांची संख्या, आणि एन म्हणजे किती न्यूट्रॉन्स आहेत त्यांची संख्या, यांची बेरीज असते. म्हणजे ए इज इक्वल टू झेड प्लस एन, हा त्याचा बेसिक फॉर्म आहे. पण मग हे लिहिलं कसं जातं तर त्याची आठवण करून देतो. मी कुठले वेगळे डायग्राम्स वापरणार नाहीत, कारण त्याचे कॉपीराईटचे खूप इश्यूज असतात. त्याच्यापेक्षा मी पक्का मास्टर, त्यामुळे हाताने लिहिणं याच्यासारखी सोय दुसरी नाही. मी मुद्दाम युरेनियम वापरणार आहे, कारण आज आपल्याला युरेनियम बद्दलच बोलायचं आहे. हा युरेनियम 235 आणि युरेनियम 235 असे दोन आयसोटोप्स आहेत. जर खालची संख्या ही 92 आपण बघितली तर ती दोन्हीकडे सारखी आहे. ती आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड, याला अणु अंक असंही म्हटलं जातं. आणि वर जी संख्या आहे 238 किंवा 235, याला ॲटॉमिक मास नंबर, अणु वस्तुमानांक असं म्हटलं जातं. हा 92 अधिक 146 हा 238 इतका होतो. म्हणजे यातले 92 प्रोटॉन्स आणि 146 न्यूट्रॉन्स आहेत.
ह्या युरेनियम 238 मध्ये. पण जर ही न्यूट्रॉन्सची संख्या बदलली, ती बदलून जर 143 झाली, म्हणजे कमी झाली 3नी, तर एकूण बेरीज ही 3नी कमी होणार आहे. त्यामुळे ती 238च्या ऐवजी 235 होईल. जेव्हा Z ची किंमत तेवढीच राहते आणि A ची किंमत N बदलल्यामुळे कमी होते किंवा बदलते, अशा नव्या एलिमेंटला आयसोटोप असं म्हटलं जातं. त्यामुळे युरेनियमचे 2 आयसोटोप्स आहेत, युरेनियम 238 आणि 235 इथे लिहिलेले असतात. त्याचा युरेनियम 233 पण आहे, 234 पण आहे. त्याची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. म्हणजे A प्लस झेड, सॉरी, A इक्वल टू झेड प्लस एन हे सगळीकडेच वापरलं जातं. मग ही संख्या सारखी का नाही? तर जसा जसा ॲटम जास्ती जड आणि मोठा होत जातो, तसा तसा त्याला स्थिर करण्यासाठी किंवा स्टेबल करण्यासाठी न्यूट्रॉन्सची संख्या ही वाढत जाते. आणि ही वाढत 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 जेव्हा लेड पर्यंत पोहोचते, तेव्हा लेडमध्ये ही किंमत सगळ्यात जास्ती प्रमाणात असते आणि तो एलिमेंट हा स्टेबल असतो. त्याच्या वर गेलं की मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे तुटण्याची शक्यता असते आणि त्यातनंच निर्माण होतं ते किरणोत्सर्जन. या 2 आयसोटोप्स बद्दल किंवा 3 आयसोटोप्स बद्दल असे अनेक प्रकारचे आयसोटोप्स आहेत. अनेक गोष्टींमध्ये असे आयसोटोप्स असतात. ओझोनचा आयसोटोप आपल्याला माहिती आहे. ओझोन आणि ऑक्सिजन हे दोन्ही खरं तर ऑक्सिजनचेच आयसोटोप्स आहेत. आणि आपण गेल्या वेळेस चर्चा केली त्याच्या आधी थोडीशी, कार्बन 14 आणि कार्बन 12 हे दोन्ही कार्बनचेच आयसोटोप्स आहेत. तसेच क्लोरीनचेही आयसोटोप्स असतात. हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. प्रोटियम म्हणजे नॉर्मल हायड्रोजन म्हणतो आपण तो, नंतर ड्यूटेरियम ज्याच्यात 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो, आणि ट्रिशियम म्हणजे 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन्स असतात. असे वेगवेगळे प्रकार या आयसोटोप्स मध्ये असू शकतात. आणि अशामुळे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बदलत नाहीत, कारण त्या सर्व या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतात आणि त्यांची संख्या ही प्रोटॉन इतकीच असते आणि प्रोटॉन फिक्स्ड असतात. त्यामुळे या सर्व आयसोटोप्सची रासायनिक गुणधर्म हे सारखेच असतात. पण वजन बदलतं, त्यामुळे त्याला जोडून असलेल्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्याच्यात काही प्रमाणात बदल होतो आणि याचाच बदल करून हे आयसोटोप्स वेगळे केले जातात. जर आपण युरेनियम 235 चा विचार केला आणि 233 चा विचार केला आणि 238 चा विचार केला, तर 233 हा सगळ्यात हलका असेल, 235 त्याच्याहून जड आणि 238 त्याच्याहून जड, पण बदलाचं प्रमाण खूप थोडं असेल. असे हे आयसोटोप्स. आणि या आयसोटोप्स मध्ये जर खूप जास्ती प्रमाणात किरणोत्सर्जन होणं शक्य असेल, तर अशा आयसोटोप्सना रेडिओ आयसोटोप्स असं म्हटलं जातं. त्यातला आजचा विषय जो आहे तो सगळ्यात अधिक प्रमाणात युरेनियम 235 शी जोडलेला आहे. म्हणून मी हे आकडे तुम्हाला दाखवले. जर ए आणि झेड मध्ये बदल झाला आणि तो खूप थोड्या प्रमाणात झाला, तर ते मूलद्रव्य बदलण्याची शक्यता असते. जर झेड मध्ये बदल झाला तर ए मध्येही बदल होणारच आहे, हे साहजिकच आहे. अशा बदलांमुळे जर एखादा एलिमेंट बदलून दुसरा एलिमेंट झाला तर त्याला ट्रान्सम्युटेशन असं म्हटलं जातं. आज ट्रान्सम्युटेशन हा आपला विषय नाही, त्यामुळे त्याच्याकडे मी येत नाही, पण मी त्याच्या दुसऱ्या भागाकडे येतो आणि ते म्हणजे फिशन. मुळात लोखंड म्हणजे Fe च्या मध्ये प्रत्येक न्यूक्लियॉन मध्ये असलेली बाइंडिंग एनर्जी सगळ्यात जास्ती असते. त्याच्याहून जास्तीचे जे ॲटम्स असतील त्यांचं विघटन होणं शक्य असतं.
आणि त्याच्या खालचे जे ॲटम्स असतील त्यांना जोडणं शक्य असतं. हे जोडून जर ऊर्जा काढता आली तर त्याला फ्युजन असं म्हटलं जातं आणि ती प्रक्रिया होते ती सूर्यात. पण आजचा विषय जो आहे त्याला फिशन असं म्हणतात आणि त्याच्यात मोठे जड अस्थिर न्यूक्लियाय हे विघटन होऊन त्यातनं ऊर्जा बाहेर पडते आणि यालाच न्यूक्लिअर फिजन असं म्हटलं जातं. जर अशा प्रकारामध्ये खूप जास्ती ऊर्जा निघाली तर ही ऊर्जा म्हणजेच न्यूक्लिअर एनर्जी वापरून आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. मग ही फिजन रिॲक्शन होते कशी? तर आपण शाळेत कधीतरी हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इक्वल टू वॉटर वगैरे सारखे छोटे छोटे इक्वेशन्स बघितले आहेत. तसंच एक इक्वेशन या न्यूक्लिअर रिॲक्शनसाठी असतं. आपण युरेनियम 235 मध्ये फिशन रिॲक्शन कशी होते ते समजून घेऊ. कारण न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भात आज मितीला हीच इक्वेशन सगळ्यात जास्ती प्रमाणात वापरलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्यातनं ऊर्जा कशी बाहेर पडते आणि त्याचं रूपांतर कसं केलं जातं हेही आपण बघणारच आहोत. मुळात परत आठवण करून देतो, न्यूक्लिअर फिशनमध्ये अस्थिर जड न्यूक्लियस लहान घटकांच्यात तुटल्यामुळे त्यातली साठवलेली बाइंडिंग एनर्जी ही बाहेर पडते आणि हीच न्यूक्लिअर एनर्जी. ऑटो हान आणि स्ट्रासमन या 2 वैज्ञानिकांनी डिसेंबर 1938 साली फिशन झाल्याचं दाखवून दिलं. होऊ शकतं हे दाखवून दिलं. कारण त्याची कल्पना असं होतं हे आधीच लोकांनी प्रयोगांनी म्हणण्यापेक्षा कॅल्क्युलेशन्सनी वगैरे ठरवलेलं होतं. आणि हे असं फिशन झालं की बघा डिसेंबर आणि जानेवारी 1939 म्हणजे एका महिन्यातच मर्सनर आणि फ्रिश यांनी त्याची थिअरी काय आहे ती मांडली जगापुढे. आणि फ्रिश यांनी हा खरं तर मॅशनरचा पुतण्या आणि त्यांनी फिजन हे नाव दिलं. सेल्समध्ये बायोलॉजिकल सेल्समध्ये जसं विघटन होतं त्याच्यावरनं सेल डिव्हिजन वरनं त्यांनी हे नाव घेतलं असं म्हटलं जातं. आता मी ज्याच्याबद्दल सतत उल्लेख करतोय ते युरेनियम 235, प्लुटोनियम, थोरियम या 3 गोष्टींमध्ये असं फिशन घडवता येणं शक्य आहे हे त्या काळात ही लोकांच्या लक्षात आलं. पण हे आपोआप होत नाही. त्यासाठी त्या न्यूक्लियसवर म्हणजे तो केंद्रक म्हणजे आतला भाग जो आहे ॲटमचा गाभा त्याच्यावर स्लो न्यूट्रॉन्सचा भडीमार करायला लागतो. यासाठी कमी ऊर्जेचे कमी वेगाचे न्यूट्रॉन्स लागतात. या न्यूट्रॉन्सना थर्मल न्यूट्रॉन्स असं म्हटलं जातं. जे सायन्स मधले लोक आहेत त्याच्यासाठी फक्त मी आकडे थोडेसे सांगतो की या थर्मल न्यूट्रॉनची एनर्जी 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी असते. म्हणजे 4 × 10⁻21 जूल इतकी कमी असते. पण तो मुळातच पार्टिकलच इतका लहान असतो की त्याची जी एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात असल्यामुळे त्याचा वेग खूप जास्ती असतो. 2.19 किलोमीटर्स पर सेकंड इतक्या वेगाने हे कण जर हालत असतील तर त्यांना स्लो असं म्हटलं जातं आणि त्यांचा वापर या न्यूक्लिअर फिशन मध्ये केला जातो. खूप पूर्वी मी सांगितलं होतं की आवाजाचा वेग हा 330 मीटर म्हणजे 0.3 किलोमीटर्स पर सेकंड इतकाच आहे. त्या मानाने हे कितीतरी पट जास्ती वेगाने जाणार आहेत. मग या कमी वेगाने जेव्हा हे न्यूट्रॉन जात असतात त्यामुळे
त्यांचा संबंध या युरेनियम 235च्या न्यूक्लियसशी येऊ शकतो आणि ते त्याच्याशी रिॲक्ट होऊ शकतात. त्याच्याहून जास्ती वेग असेल तर ते इतके झपाट्याने जातात की त्यांचा एक परस्परांशी संबंध होऊच शकत नाही. खरं तर न्यूट्रॉनच्या व्यतिरिक्तही फिशन घडवून आणण्यासाठी अनेक प्रकारच्या कणांचा वापर करणं शक्य आहे. प्रोटॉन्स वापरता येतात, न्यूट्रॉन्स तुम्ही सांगितलंच, ड्यूटेरॉन्स मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ते अल्फा पार्टिकल्स किंवा गॅमा रेडिएशनचा वापर करून ही फिशन घडवून आणणं शक्य आहे. पण सगळ्यात जास्ती वापरला जाणारा प्रकार म्हणजे न्यूट्रॉनचा वापर. आणि त्यातल्या त्यात युरेनियम 235 आजपर्यंत फिशन घडू शकणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्समध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे न्यूक्लिअर एनर्जीची निर्मिती जगभरात होते त्याच्यासाठी पण युरेनियम 235चं प्रमाण वापराचं सगळ्यात जास्त आजपर्यंत तरी आहे. मग हे होतं कसं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट आहे, त्याच्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की हे आपल्याला बघणं शक्यच नाही, पण हे कसं होतं हे सिद्ध करणं शक्य आहे. ऊर्जा कशी बाहेर पडते आणि किती बाहेर पडते याचं मोजमाप करता येतं. त्यामुळे तेही आपल्याला करता येईल आणि त्याचंही कॅल्क्युलेशन आपल्याला बघता येईल. खरं तर हे न्यूक्लिअर रिॲक्शन इक्वेशन तसं खूप सोपं आहे आणि ते समजणं हाच न्यूक्लिअर एनर्जी समजण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हे इक्वेशन आपण समजून घेऊया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी टाईप करून किंवा स्क्रीनवर दाखवून वगैरे करणार नाही. कॉपीराईट इश्यूज वगैरे सोडून देऊ. मी तुम्हाला ते इक्वेशन दाखवतो काय आहे ते. हे ते इक्वेशन काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. युरेनियम 23592 हा तो रेडिओ आयसोटोप जो वापरायचा आहे. याच्यावर स्लो न्यूट्रॉन्सचा भडीमार केला जातो. सायन्समध्ये असं सिद्ध करण्यात आलेलं आहे बरेच वेळा की ही रिॲक्शन जे असतात ते खरं एकाच एक या प्रमाणात नेहमी होत असतात. काही काही गोष्टींमध्ये तरी ह्या न्यूक्लिअर इंटरॅक्शन पण तशाच प्रकारचं आहे. म्हणजे एका न्यूक्लियसला एक न्यूट्रॉन जाऊन जोरात आपटतो आणि तो ऍब्झॉर्ब गेल्यामुळे त्याच्यातला ऍब्झॉर्ब केल्यामुळे न्यूट्रॉनला झेड नाही, फक्त एन आहे. त्यामुळे वरचा ए एकनी वाढतो, पण तो बदल झाल्यामुळे युरेनियम 23592चं रूपांतर युरेनियम 23692 या आयसोटोप मध्ये होतं. पण हे अगदी क्षणभंगूर आहे. त्याचं ताबडतोब विघटन होतं किंवा ठिकऱ्या उडतात असं म्हणायला हरकत नाही आणि दोन लहान तुकडे त्याचे निर्माण होतात. पहिला म्हणजे बेरियम 14456 आणि दुसरा म्हणजे क्रिप्टॉन 8936 आणि त्याच्या बरोबरीने 3 अतिशय वेगवान असे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. हे सर्व एक ऍटम विघटित होतो तेव्हासाठीचं इक्वेशन आहे, हे लक्षात घ्या. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आधीचा जो युरेनियम 23592 आहे तो आणि एक न्यूट्रॉन यांचं जर एकत्रित वजन केलं आणि नंतरचे हे जे 3 भाग आहेत क्रिप्टॉन आणि बेरियम आणि 3 न्यूट्रॉन्स यांचं एकत्रित वजन केलं तर हे नंतरचं वजन थोडंसं कमी आहे. म्हणजे हा मास किंवा वजनातला जो फरक आहे, कमी झालेला जो डिफरन्स आहे, त्याला मास डिफेक्ट असं म्हणतात. आणि या मास डिफेक्टचं रूपांतर आइन्स्टाईनचं जे इक्वेशन आहे E=mc². एम म्हणजे किती मास आहे ते, सी म्हणजे प्रकाशाचा वेग म्हणजे 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड, यांचा गुणाकार करून जे किंमत येईल तेवढी ऊर्जा
एनर्जी या मासचं रूपांतर ऊर्जेत झाल्यामुळे निर्माण होते. आणि ती अर्थात ताबडतोब या तिन्ही घटकांना, खरं तर 3 गट, बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन्स यांना दिली जाते. हे या ऊर्जेचा परिणाम म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते आणि सर्व तुकडे क्षणार्धात एकमेकांपासून लांब फेकले जातात. त्याला लागणारा वेळ 10⁻12 सेकंड्स. एवढ्या काळात हे कायनेटिक एनर्जी त्याच्यात जाऊन ते कण लांब जाऊन स्थिर होतात. 10⁻12 म्हणजे किती? 10⁻9 म्हणजे एका सेकंदाचा 1 अब्जांश भाग. त्याचे 1000 भाग केले तर तो एक भाग जो होईल तेवढा काल, एवढ्या वेळात हे कण लांब जाऊन थांबतात. त्याचं कारण सरळ आहे. या 3 तुकड्यांच्या गटांमध्ये 3 न्यूट्रॉन्स जे आहेत ते अतिशय लहान आहेत, खूप लहान आहेत. इतके लहान आहेत की त्या ॲटमच्या स्ट्रक्चर मधनं ते आरपार अतिशय वेगाने आणि अतिशय जास्त प्रमाणात ऊर्जेने बाहेर फेकले जातात. पण बेरियम आणि क्रिप्टॉनचे जे ॲटम्स आहेत ते खूप मोठे आहेत. तेव्हा त्यांना हालचाल करायला जागाच नाही. त्यामुळे ते तिथल्या तिथेच राहतात. पण त्याच्यात ऊर्जा जी होती कायनेटिक एनर्जी, त्याचा गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, त्याचं रूपांतर ताबडतोब उष्णतेत होतं. आणि म्हणून या सर्वातनं उष्णता बाहेर टाकली जाते. अर्थात E=mc² मध्ये मास डिफेक्ट मधले काही ऊर्जेचं रूपांतरही उष्णतेत होतं. आणि ही सर्व ऊर्जा एकंदर मिळून ही बाहेर पडणारी ऊर्जेचं मोजमाप 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकं असतं. आकड्यांच्यात मी पडणार नाही, पण फक्त जूल जो आपल्याला माहिती असलेली संख्या आहे त्याच्यात बोलतो. ते म्हणजे 32 × 10⁻12 इतके जूल, इतकी ऊर्जा बाहेर पडते. आकडे विसरून जा. ही ऊर्जा खूप 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 कमी आहे. पण ती एका ॲटम मधनं बाहेर पडलेली ऊर्जा आहे. आणि ॲटमची संख्या किती आहे? 10⁻24. एकावर 24 शून्य. भारताची पॉप्युलेशन एकावर 9 शून्य इतकीच आहे. म्हणजे ही 10⁻24 म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी एक भारत इतकी पॉप्युलेशन. असे 10 लाख भारत जर तयार केले तर ती जी संख्या होईल ती म्हणजे 10⁻24. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रत्येक ॲटम मधली ऊर्जा याचा गुणाकार करता तेव्हा एकत्रित ऊर्जेचं प्रमाण हे खूप जास्ती होतं. मग ते किती जास्ती होतं याचाही मग लोकांनी कॅल्क्युलेशन करून किंमत काढली. आणि ती किंमत म्हणजे 1 ग्रॅम युरेनियम 235चं जर विघटन केलं तर त्याच्यातनं 4.5 टन कोळसा जितकी उष्णता निर्माण करू शकेल तितकी ऊर्जा निर्माण होते. 1 ग्रॅम 4.5 टन कोळसा जाळल्यानंतर जितकी ऊर्जा मिळेल तेवढीच. आणि एक लक्षात घ्या की ह्याच्यातला फक्त मास डिफेक्ट एवढाच भाग संपलेला असेल. उरलेलं युरेनियम 235चं रूपांतर आणखीन कशात तरी झालेलं असेल. असा हा बदल. त्यामुळे अतिशय झपाट्याने खूप जास्त प्रमाणात ही ऊर्जा उष्णतेत रूपांतरित होते. आणि त्याचा वापर करून आपण बाकीच्या पद्धतीने विद्युत निर्मिती केली जाते. त्यालाच न्यूक्लिअर रिॲक्टर्स असं म्हणतात.
पण असं आहे का, की तुम्ही वाटेल तितका युरेनियम 235 घ्यायचं आणि पाहिजे तेवढी ऊर्जा करायची नाही. त्याला काही नियम आहेत आणि ह्याचं कारण मी खूप नंतर सांगणार आहे. पण आज एवढंच सांगतो, की युरेनियम 235 चा जर वापर केला, तर 47 किलो किंवा 104 पाउंड याच्याहून कमी युरेनियम 235 असेल, तरच त्याचा आपल्याला वापर करता येईल. अ, आ, त्याच्याऐवजी जर प्लुटोनियम वापरलं, तर युरेनियम म्हणजे PU-239 वापरलं, तर ते 10 किलोहून कमी असलं पाहिजे. त्याला क्रिटिकल मास असं म्हटलं जातं. खूप कमी प्रमाणात एकत्रितपणे हे या वस्तू वापरता येतात. ह्याची कारणं वेगळी आहेत आणि ती तितकीच महत्वाची आणि चांगली आहेत. त्याच्याबद्दल चर्चा आपण नंतर करणारच आहोत. मग अशा पद्धतीने ऊर्जा न्यूक्लिअर फिशन मुळे बाहेर पडते. युरेनियम 235 त्याच्यावर थर्मल न्यूट्रॉन्स टाकायचे. त्याच्यामुळे युरेनियम 235 या रेडिओ आयसोटोपचं विघटन होतं. त्यातनं बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात आणि त्याच्या बरोबरीने खूप जास्त प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचं रूपांतर उष्णतेत होतं आणि ही उष्णता न्यूक्लिअर एनर्जी मधनं मिळाली म्हणून याला न्यूक्लिअर एनर्जी असं म्हटलं जातं. आणि त्याचा वापर आपण वेगवेगळ्या न्यूक्लिअर रिॲक्टर्स म्हणजे अणुभट्ट्या ज्या म्हणतो त्याच्यात केला जातो. ते इतकं सरळ नाही आणि त्याच्यात आणखीन एक छोटीशी खोच आहे. मी बोलताना फक्त 3 न्यूट्रॉन्स अतिशय वेगाने झपाट्याने बाहेर पडतात एवढंच सांगितलं. त्या 3 फास्ट न्यूट्रॉन्सचं काय होतं? हा तितकाच महत्वाचा पुढचा टप्पा आहे. त्याच्याकडे आपण पुढच्या वेळेस वळूया. मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर ह्याच्याबद्दल कुठे डायग्राम्स दिसतील, चित्र दिसतील तर ती नक्कीच वेगवेगळ्या Googleवर किंवा YouTubeवर अनेक वेळा ही चित्र तुम्हाला बघता येतील. पण आपण काय बघतो आणि काय होतंय हे तुम्हाला आता बहुतेक हे ऐकल्यानंतर लक्षात येईल. अ, तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्र परिचितांना ह्याच्याबद्दल सांगा. अ, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबलं तर पुढच्या लेक्चरचं ची आठवण तुम्हाला करून देण्यात येईल. अ, विस्फोट कसा होतो? न्यूक्लिअर रिएक्टर्स कसे चालतात? आणि अणुभट्टी ही सरळ साध्या भट्टीसारखी असते का? मग त्यातनं वीज कशी निर्माण होते? हा सर्व याचा पुढचा टप्पा आहे. त्याच्याकडे वळूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार.